Hello all, this is Dr. Shubhangi Manekar. I am a practicing gynecologist at Nasik Road, Nasik. I am practicing since last 18 years and I have a small setup of 10 beds. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आणि पेशंट्सकडनं ही विचारणा होत होती की 40 नंतर स्त्रियांनी कुठल्या टेस्ट कराव्या, कुठले इन्व्हेस्टिगेशन्स करावे. सो टुडे आय विल बी ब्रीफिंग यू अबाउट द वुमन केअर आफ्टर 40. आपण सर्वजण असं पकडूया की आपल्याला मायनर कंप्लेंट्स असतात असं की कधी हातपाय दुखणे, कंबर दुखणे, डोकं दुखणे, जास्ती झोप येणे, विकनेस वाटणे, कमी झोप येणे, कधी सांधे दुखणे, कधी बोन पेन होणे, ह्या सगळ्या मायनर कंप्लेंट्स आहे आणि ह्या कंप्लेंट्स थोडी बहुत मेडिसिन दिल्याने कमी होऊ शकते. पण बेसिक आपल्याला ज्या ब्लड टेस्ट 40 नंतर करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे. सर्वप्रथम तर आपण CBC, थायरॉइड फंक्शन टेस्ट, ब्लड शुगर रँडम, ब्लड शुगर फास्टिंग PP जे पेशंट ऑलरेडी डायबेटिक आहे तर ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, विटॅमिन D3 लेवल, फोलिक ॲसिड आणि विटॅमिन B12 लेवल, ह्या बेसिक ब्लड टेस्ट आहे ज्या करायला पाहिजे. याच्यामध्ये CBC मीन्स कंप्लीट ब्लड काउंटमध्ये आपल्याला रक्ताचं प्रमाण किती आहे, पेशी किती आहे, पांढऱ्या पेशी किती आहे हे कळून येईल. थायरॉईडमध्ये थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे TSH वाढला आहे का आणि तो वाढला असेल तर त्याला ट्रीटमेंट द्यायला लागेल. लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये आपल्याला हे कळून येईल की आपलं लिव्हर कसं फंक्शन करतं आहे, प्लस आपल्याला कावीळ झाली आहे की नाही. किडनी फंक्शन टेस्टमध्ये किडनी व्यवस्थित कार्यरत आहे की नाही हे आपल्याला कळून येईल. ब्लड शुगर रँडमनी डायबिटीस आहे की नाही ते कळेल. ब्लड शुगर फास्टिंग PPनी म्हणजे जेवणाआधी आणि जेवणानंतरच्या साखरेने आपल्याला डायबिटीस असताना जी मेडिसिन चालू आहे तिचा डोस कमी करायचा आहे की जास्ती करायचा आहे हे कळून येईल. विटॅमिन D3, फोलिक ॲसिड आणि B12 लेवल्सनी त्या पर्टिक्युलरसाठी काही ट्रीटमेंट लागणार आहे का हे कळेल. एक ॲडव्हान्स टेस्ट आहे जिला ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात म्हणजे H1BC. ही टेस्ट केल्याने आपल्याला गेल्या 3 महिन्यातली आपली ब्लड शुगर किती आहे हे कळून येईल आणि आपण प्री डायबेटिक आहो, डायबेटिक आहो ह्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स कळून येईल. जर प्री डायबेटिक असू तर डाएट आणि एक्सरसाइज करून आपण आपल्याला पुढे होणारा डायबिटीस टाळू शकतो. अजून एक महत्त्वाचं रिझन आहे ही टेस्ट करण्यामागे ते म्हणजे बरेच वेळा ब्लड शुगर करताना पेशंट कमी खाऊन किंवा कमी शुगरी फूड खाऊन जातं आणि मग त्यांचं शुगर लेवल मास्क ऑफ होते. सो आपल्याला ह्या टेस्टनी पर्टिक्युलरली गेल्या 3 महिन्यातली आपली ॲव्हरेज शुगर किती आहे ते कळून येतं. नेक्स्ट टेस्ट पेशंटनी करायला पाहिजे ती म्हणजे ECG म्हणजे हृदयाचा आलेख, ज्याच्याने आपल्याला हृदय कसे कार्यरत आहे हे कळून येईल. इस्चेमिक हार्ट डिसीज आहे की नाही ते कळून येईल. नंतर छातीचा एक्सरे आणि ओटीपोटाची सोनोग्राफी. छातीच्या एक्सरेने आपल्याला लंग्स कसे आहेत, नंतर कोविडमुळे काही डॅमेज झाला आहे की नाही आणि बरेच वेळा मोठ्या कुठल्या कॅन्सरस आजाराची जो काही स्प्रेड झालेला राहतो तो लंग्समध्ये होतो, त्यामुळे आपल्याला मेटास्टॅसिस इन लंग्स कळून येईल. ओटीपोटाची आणि पोटाची सोनोग्राफी केल्याने आपल्याला लिव्हर, स्प्लीन, आतडे आणि किडनी कसे आहेत आणि त्याच्यावर कुठे काही सूज आहे, इन्फेक्शन आहे, किडनीमध्ये स्टोन आहे का हे कळून येईल. ओटीपोटाच्या सोनोग्राफीने आपल्याला गर्भाशयाचा आकार, त्याच्यावर सूज आहे का, त्याच्यावर कुठे फायब्रॉइडची गाठ आहे का हे कळेल आणि सेम अंडाशयांवर कुठे सूज आहे, गाठ आहे, आजूबाजूला कुठे पाणी आहे का हे कळून येईल. सो ह्या टेस्टनंतर आपण मॅमोसोनोग्राफी ह्या टेस्ट करायला पाहिजे. मॅमोग्राफी हा एक्सरेचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्तनांचा एक्सरे केला जातो आणि ज्याच्यात कुठे गाठ आहे का ते कळून येतं. जेव्हा मॅमोग्राफी आणि मॅमोसोनोग्राफी ह्या 2 टेस्ट एकत्र केल्या जातात तेव्हा स्तनांमध्ये असलेली कुठलीही गाठ एक्झॅक्ट साईजमध्ये आपल्याला कळून येते, प्लस काखेमध्ये कुठे गाठ आहे का हे पण कळून येतं. बोन डेन्सिटी ही एक नेक्स्ट टेस्ट आहे जी करायला पाहिजे, जी बऱ्याच ठिकाणी फ्री डायग्नोस्टिक कॅम्पमध्ये केल्या जाऊ शकते, जी अगेन पेनलेस प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये सोनोग्राफीसारखा एक प्रोब ठेवला जाईल हाताच्या किंवा पायाच्या हाडावर आणि आपले हाडं किती मजबूत आहे, ठिसूळ आहे की आपल्याला कॅल्शियमची गरज आहे हे कळून येईल. दुसऱ्या ॲडव्हान्स टेस्टमध्ये CA-125 आणि 15.3 ह्या 2 टेस्ट राहतील, ज्याच्यामध्ये अंडाशयाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर आहे की नाही हे कळून येईल. ऑफकोर्स या ॲडव्हान्स टेस्ट आहे आणि ह्या जनरली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केल्या जातील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पेशंटनी गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन पॅप्समियर आणि पर्स्पेक्युलम एक्झामिनेशन करायला पाहिजे. पर्स्पेक्युलम एक्झामिनेशनमध्ये जेव्हा पेशंटला तपासला जाईल तेव्हा गर्भाशयाच्या आतल्या जागेची पूर्ण तपासणी होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोळा फिरवून जेव्हा त्याची एक स्लाईड बनवल्या जाईल तेव्हा त्याला पॅप्समियर म्हणतात, जी की पॅथॉलॉजिस्ट चेक करतील आणि जर कुठे काही
मायक्रोस्कोपिक कॅन्सरस लिजनची सुरुवात झाली असेल तर ती कळून येईल. सो पॅप्समियर अँड परस्पेक्युलम एक्झामिनेशन इज मस्ट फॉर एव्हरी पेशंट. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन ही एक नेक्स्ट गोष्ट राहील जी पेशंटनी स्वतः घरी करायला पाहिजे. त्याच्या संदर्भात बरेच सारे यूट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहे जे पेशंटनी बघावे आणि करावं. त्याच्यामध्ये सिम्पल ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये कुठे गाठ लागते आहे का, ब्रेस्टवरची स्किन कशी आहे, नंतर काखेमध्ये कुठे गाठ आहे का, हे बघायला पाहिजे. सो ह्या झाल्या बेसिक ब्लड टेस्ट ज्या सर्व पेशंटनी कराव्या. ह्या सगळ्या टेस्ट एक 10 ते 12 ml ब्लड दिल्यानंतर सिंगल प्रिकमध्ये होईल आणि सोनोग्राफी एक्सरे हे तर सगळे पेनलेस प्रोसिजर्स आहेत जे करायला पेशंटनी घाबरायचं मुळीच कारण नाही. आता आपण वळूया डाएटकडे. आय थिंक सगळ्यांनाच डाएटबद्दल भरपूर नॉलेज आहे. एव्हरीवन फील्स की आपण हेल्दी डाएट घेतो आहे. तरी माझे काही पॉईंट्स राहतील त्याच्यामध्ये जे सगळ्यांनी विचारात घ्यावे. सगळ्यांनी आपलं फॅट पर्सेंटेज किती आहे, आपण किती ओव्हरवेट आहे हे असेस करावं. जनरली एक रफ फॉर्म्युला आहे, हाईट इन सेंटीमीटर -100 शुड बी अवर वेट ±5 kg. सो जर 160 सेंटीमीटर उंची आहे तर -100, 60 kg ±5. सो 65पर्यंत मॅक्झिमम वेट असावं. जर 160 सेंटीमीटर पेशंटची हाईट आहे तर हे असेस करावं. जर समजा याच्यापेक्षा जास्ती वजन असेल तर पेशंटनी डायटिशियनचा सल्ला घ्यावा, डाएट करावं, एक्सरसाइज करावे. सर्वांनी 45 मिनिट्स एक्सरसाइज नक्कीच करावे. त्याच्यामध्ये कार्डिओ प्लस वेट ट्रेनिंग असावं. जर कोरोना लॉकडाऊनमुळे आपल्याला घराबाहेर जाता येत नसेल तर ऑनलाईन झुंबा क्लासेस आहे, घरी स्किपिंग, दोरीवरच्या उड्या मारू शकतात, एक्सरसाइज करू शकतात. ओव्हरऑल आय विल सजेस्ट की 45 मिनिट्सचे एक्सरसाइज सर्व पेशंटनी करावे. ते आउटडोर रनिंग, वॉकिंग, फास्ट वॉकिंग केलं तर एक्सलंट. दुसरं म्हणजे प्रत्येक पेशंटनी हाय प्रोटीन, हाय फायबर, लेस कार्बोहायड्रेट आणि लेस फॅट कंटेंटचं फूड घ्यावं. याच्यामध्ये अजून मी असं सांगेल की जे काही खायचं आहे ते मॅक्झिमम संध्याकाळी 7च्या आत खावं. हनी लेमन वॉटर, सिनामन वॉटर, हळद दूध घ्यावं आणि ग्रीन टी. यांनी मेटाबॉलिक रेट वाढतो आणि जो काही वेट लॉस करायचा आहे त्याच्यासाठी मदत पण होते. ह्याच्यातून अँटीऑक्सिडंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स पण मिळतात, त्याच्यामुळे फायदाच होतो. याच्यामध्ये अजून मी असं सांगेल की जे काही खायचं आहे ते मॅक्झिमम संध्याकाळी 7च्या आत खावं. हेवी नाश्ता करावा, मीडियम अमाऊंटमध्ये जेवण करावं दुपारचं आणि संध्याकाळी 7च्या आत जे काही रात्री खायचं आहे ते खावं. लेट नाईट इटिंग इज ॲब्सोल्युटली नो. देन पेशंटनी फूड मेटाबॉलिक रेट वाढवायला जी मेडिसिन किंवा घरगुती उपाय आहे ते घ्यावं. जसं की हळद दूध तर ॲडवाईस करेल. हळद दूधनी झोपही चांगली येते, अँटीऑक्सिडंट्स मिळतात, डायजेशन पण चांगलं होतं. ओव्हरऑल इंडियन फिमेल्स किंवा ओव्हरऑल इंडियन क्राऊडमध्ये प्रोटीन इंटेक कमी घेण्याची प्रथा आहे. आपण सगळ्यांनी हाय प्रोटीन घ्यावं आणि जे काही खातो आहे त्याच्यामध्ये आपण प्रोटीन कंटेंट किती घेतला याच्याबद्दल विचार करावा. व्हेजिटेरियन लोकांनी पनीर, स्प्राउट्स, बाजारात विकत मिळणारी प्रोटीन पावडर जास्ती प्रमाणात घ्यावी. नंतर बदाम हा पण एक चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. नॉनव्हेजमध्ये चिकन, मीट इज अ गुड सोर्स प्रोव्हाइडेड इट इज अ रोस्टेड वन. नंतर सर्व पेशंट्सचा माझा असा सल्ला राहील की उपवास करू नये. उपवास केल्यानंतर उपवासाचे जे पदार्थ आहेत, भगर आणि साबुदाणा, हे हेल्दी नाही आहेत. जर उपवास करायचाच असेल तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, ताक, लस्सी आणि बटाटा आणि फळं एवढेच घ्यावे. मला बरेच पेशंट सांगतात की मॅडम आम्ही 5 किलोमीटर वॉक केलं पण वॉक करतोय पण आमचं वजन कमी होत नाही. सो सॉरी गाईज, फॉर वेट लॉस वॉकिंग इज नॉट एक्सरसाइज. यू रन, वॉक, जॉग. दम लागल्यावर वॉक करा, नाहीतर थोड्या वेळ रन करा, परत दम लागल्यावर वॉक करा. दिस कॅन हेल्प इन रिड्युसिंग द वेट. सो धिस इज ऑल अबाउट द डाएट. आता आपण पुढे बोलूया की आपल्याकडे कुठली मेडिसिन, कुठलं व्हॅक्सिन्स अवेलेबल आहे ज्याच्यामुळे आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. सर्वात महत्त्वाचं आणि फार इफेक्टिव्ह जे व्हॅक्सिन आहे ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिनेशन. याच्यामध्ये आपल्याला गर्भाशयाच्या मुखाला होणारा जो कॅन्सर आहे त्याच्यापासून बचाव करता येतो. ह्याचे 2 सिम्पल डोसेस आहेत. मांडीवर इंजेक्शन घ्यायचे आहेत. हे 3 ते 4 हजारापर्यंत ह्या इंजेक्शनची किंमत आहे. 3-4 कंपन्यांचे इंजेक्शन्स अवेलेबल आहे. घरामध्ये असलेल्या 10 वर्षाच्या मुलीपासून ते 47 वर्षाच्या स्त्रियांपर्यंत हे इंजेक्शन ॲडवायजेबल आहे. इट इज व्हेरी सेफ अँड इट इज व्हेरी इफेक्टिव्ह ऑल्सो. सो आय विल रिकमेंड की सगळ्यांनी HPV व्हॅक्सिन घ्यावं. दुसरं व्हॅक्सिनेशन मी ॲडवाईज करेल ते म्हणजे हिपॅटायटिस B व्हॅक्सिनेशन, ज्याच्यात आपण लिव्हरला होणारा जो कावीळ आहे त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करतो, कारण हा फार ड्रेडफुल आजार आहे.
हे इफेक्टिव्ह व्हॅक्सिन आहे, स्वस्त आहे, घ्यायलाच पाहिजे. आय विल हायली रिकमेंड धिस व्हॅक्सिन. तिसरं म्हणजे टिटॅनस टॉक्साइड, जे की सिम्पल TTचं इंजेक्शन आहे, जे मला वाटतं बऱ्याच पेशंट्सनी त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये घेतलं असेल आणि त्याच्यानंतर गेल्या 10-15 वर्षात हे इंजेक्शन घेतलंच नसेल. पण हे घ्यायला पाहिजे. फार स्वस्त आहे, 10 ते 15 रुपयाला हे इंजेक्शन आहे आणि हे घेतल्याने आपल्याला कुठेही काही मार लागला तर त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळतं. आणि आय एम शुअर की आपल्याला घरी स्वयंपाकघरामध्ये चाकू, सुरी, कुठलं ना कुठलं धारदार लोखंडी वस्तू लागते आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तिसरं म्हणजे आपण व्हिटॅमिन D सप्लिमेंटेशन आणि कॅल्शियम घेत राहायला पाहिजे. मी सांगितलेल्या टेस्टमध्ये थोडे पण लेवल्स कमी असतील तर व्हिटॅमिन D घ्यावं. व्हिटॅमिन Dचे 10 डोजेस 60,000 इंटरनॅशनल युनिट्सचे एकदा आपण घेतले म्हणजे 2.5 महिन्याचा आपण त्याचा कोर्स कंप्लीट केला तर पुढे वर्षभर रिपीट करायची गरज नाही. आणि कॅल्शियम घ्यायला प्रत्येक पेशंटने सुरू करावं 40 नंतर, कारण ऑस्टिओपेनिक बोन्स असतातच पेशंट्सचे. नसेल तर एक्सलंट, पण थोड्या प्रमाणात कॅल्शियम घ्यावं. कुठलाही कॅल्शियम मॉलिक्यूल घेण्यास हरकत नाही. दुसरं म्हणजे मल्टीव्हिटॅमिन. पेशंटनी वर्षातून 3 ते 4 महिने तरी कुठलं तरी मल्टीव्हिटॅमिन घेत राहावं. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हा आहे की जर तुम्ही कुठेही वाचाल, तुम्ही कुठल्याही मोठ्या आजाराची सुरुवात का होते ह्याचं जर रिझन माहीत कराल तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळ्या गोष्टी ह्या मायक्रोस्कोपिक लेवलला मल्टीव्हिटॅमिन आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळेच होतात. त्यामुळे आपण मल्टीव्हिटॅमिन घेऊन, हेल्दी फूड खाऊन आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D लेवल नॉर्मल लेवलला मेंटेन करून हेल्दी राहू शकतो आणि पुढे होणारा जो काही आजार आहे, धोका आहे, तो टाळू शकतो. So ladies, this is all about woman care after 40. If you have any query, let me know. You can mail me, you can WhatsApp me, and if you like this video, spread it to maximum people so the ladies will be benefited. Thank you all.